विकी भाऊ आता ओपनिंगला गेलेले आहेत. विकी आणि आपले साई कर्णधार वंडरफुल बॅटमन. ओपनिंगला बॉलिंगला गेलेले आहेत कैलास मिस्री स्पिनर. प्लेइंग 11 मध्ये आज जागा भेटलेले नाही. पुष्पक आयरे, शुभम मांडवडे, गणेश आयरे, गौरव आयरे, प्रसाद आयरे. तरी आजरचं आता दणदणीत दणदणीत आगमन झालेलं आहे. आजर तांबोळी टाळ्या. जाने माने खिलाडी वंडरफुल बॅटमन दैवडचे ओपनर बॅटमन ओपनर बॉलर कर्णधार अंपायरिंगसाठी येत आहे. माल पाटणे गणात बसले नाही ते म्हणून त्यांना या टुर्नामेंटवर आपण बाहेर केलेला आहे. तरी त्यांना आता अंपायरीसाठी चान्स दिलेला आहे. तरी त्यांचे आता मनापूर्वक आभार करतो. दमदार बॉलर कैलास आयरे. समोर बेजवरून आलेले विक्की भाऊ जबरदस्त बॅटिंग करत आहे. तरी आता त्यांच्याकडून आपण अपेक्षा ठेवलेली आहे. कैलास भाऊने आता पहिला बॉल टाकला. वाईड. वेल कॉल आजर. हीच अपेक्षा होती तुझ्याकडनं. ओ जबरदस्त बॉल. कैलास भाऊ पूर्ण बॉल फिरवतो आहे. डायरेक्ट कोणाला उमजू देत नाही. आमच्या तैबूला बसल्यात थोड्याशा. जाऊ द्या. ही मॅचमध्ये तो कमबॅक करेल असं वाटतोय मला. दुसरा बॉल. जबरदस्त बॉल. विकी भाऊला बॉल उमजत नाही. मकर संक्रांतीच्या पोळ्या खाऊन वाटतं थोडे थकून गेलेले आहेत ते. इथं आगमन झालेलं आहे सुयश भाऊंचं. तरी आपण त्यांचं आभार व्यक्त करतोय. कॉमेंट्री बॉक्समध्ये आता सुयश भाऊ बेसचं टुर्नामेंट गाजवणारे सुयश भाऊ आलेले आहेत. जबरदस्त मारलेला आहे आणि कॅच गेलेली आहे. आउट. कैलास जबरदस्त बॉलर. बिगर प्रॅक्टिस मध्ये आलेले होते पण विकी भाऊ बेसची टुर्नामेंट गाजवणारे त्यांना ओव्हर कॉन्फिडन्स झाला आणि आउट झाले. आता नाविलास आहे. आता शेवटची टुर्नामेंट खेळणारे कैलास आयरे एवढी टुर्नामेंट झाल्यावरती आता संन्यास घेणार आहेत. तरी त्यांची जबरदस्त बॉलिंग आहे. नितीन सावंतांनी जबरदस्त कॅच घेतलेली आहे. तरी राहुल आयरेकडून 11 रुपये. नाशिकचे आमचे रणदेव पाडेचे मयूर आयरे जबरदस्त. काल त्यांनी मला बेकार 2 सिक्स मारले पण आज पाहू ते काय दिवे लावतात. पहिलाच बॉल. मयूर आयरेने स्टेप आउट केलं पण काही बॅटेला लागला नाही. कैलास भाऊ यांची जबरदस्त ओव्हर काढलेली आहे. एक बॉल बाकी आहे का? हा बर. आजर भाऊ सांगून देत जाय.
लास्ट बॉल. डॉट गेलेला आहे. बॉल 1 ओव्हर 1 रन. कैलास बॉलर जबरदस्त. शेवटची टुर्नामेंट खेळत आहे ते, तरी त्यांचा जबरदस्त प्रदर्शन दिसतंय आपल्याला. 7.5चे पॉईंटला घेतलेलं आहे भैया भाऊन त्यांनी, तरी विश्वास दाखवलेला आहे त्यांनी. आपले विकी भाऊ. दिलदार व्यक्तिमत्व गणेश भाऊ. आपला निलेश भाऊ. त्यांचा पहिला बॉल. बॉलिंग चेकिंग. निलेश निकम. आपले विकी भाऊ नाराज होऊन आता तिथे दिसत आहेत मला, थोडी नाराज आहेत ते. पहिला बॉल जबरदस्त मारला आणि हा षटकार जबरदस्त सही. 6. काय ते तो आकाश चोपडा नको गाणं नको म्हणू. दुसरा बॉल. जबरदस्त शॉट ऑफ साइडला. चौका. साई दणदणीत फॉर्म मध्ये आहे. बेस्टची टुर्नामेंट गाजून आलेला आहे तो, तरी आता ओपनिंगला गेलेला आहे. कर्णधार साई निकम जबरदस्त बॅटमन बॉलर. सुंदर असा डिफेन्स केलेला आहे साईने. तरी नॉन स्ट्राईकला आमचे मयूर आयरे. त्यांचा अजून काही एक पण बॅटेला लटकला नाही, तरी बघू आपण पुढं काय होतं. जबरदस्त बॉल. सुंदर असा कमबॅक. आता हा घ्या बरं, काय म्हणत निलेश निकम इथे 5वा बॉल घेऊन तयार. समोर साई निकम आणि इथे मिस झालेला. जबरदस्त कमबॅक. इथे 2 बॉलरवर 2, एक छक्का आणि एक चौकार. नंतर 3 बॉल लगातार डॉट. बॉलरचा इथे कॉन्फिडन्स वरती जाताना. पुष्पक आयर्यांना बाहेर बसवल्यामुळे कॉमेंट्री करत आहे ते आता जबरदस्त. 2 चौकार आणि एक चौकार आणि एक षटकार. नंतर इथे 4 बॉल डॉट घातले. बॉलरचा जबरदस्त कमबॅक दुसऱ्या ओव्हरच्या समाप्तीवर. कैलास आयरे पॉवरफुल बॉट बॅट बॉलर. पहिला बॉल घेऊन मयूर आयरे आणि सुंदर असा बॉल डिफेन्स करून आणि ते रनआउटचा चान्स चुकवलेला आहे. जबरदस्त क्षेत्ररक्षण. तरी आता आबा देवरे आपले 70 पॉईंटवर घेतलेले ते आता कॉमेंट्री करणार आहेत. सुंदर असा शॉट, परंतु फिल्डर खाली. बेस्ट कॅच. कैलास भाऊ यांचं सुंदर प्रदर्शन. अनुभवी प्लेयर आहेत देपूरवाड्याचे. पुढचे बॅट्समन निलेश गाडगे.
डोंगरगावचे उत्कृष्ट जबरदस्त बॅटमन, पण बॉलर बी देखील जबरदस्त देपूर पडायचे. जबरदस्त मारलेला आहे आणि बॉल षटकार मध्ये जबरदस्त. काय नाव? निलेश गाडगे पहिल्याच बॉलात षटकार. कैलास भाऊच्या पुरं त्याला पळता आलं पाहिजे ना तेवढं बी. बॉल जरा दे. पुढील सामन्यात अजून अर्ध्या तासाने पिंटू आयरे यांच्याकडून पाण्याचं जारचं वाटप होणार इथं. सॉरी, पिंटू पवार. कैलास गोलंदाज. चेंडू टाकला आणि मारायच्या नादात फलंदाज बॅटची कडा धरून क्षेत्ररक्षण चपाळी करताना या ठिकाणी बॉल सापडला, पण किपरने सोडून दिला. धरला शेवट. 2 षटकां तिसरं षटक चालू आहे. 19 धाव फलकावर लागले आहेत. पुन्हा मारायच्या फलंदाज झुकतोय. खास करून नाशिकवरून फलंदाज मागवला होता. नाही, नाशिकची धावपट्टी चांगली आहे. खड्ड्या कुठेही धावपट्टी, बॉल कसाही पळतो कुठे बी. आत्महत्या केल्यासारखं पुढे येऊन मारायला गेला, आउटच झाला. नवीन फलंदाज मैदानात येताना विशाल आहिरे. अक्षय सावंत आहे का? अक्षय सावंत. डोंगरगावकर. दोन्ही फलंदाज डोंगरगावकर. या ठिकाणी निलेश गोलंदाजीच्या. चेंडू टाकला आणि निर्धाव. उत्कृष्ट असा चेंडू. हॉटेल अंबिकाचे प्रोप्रायटर बाबू निकाम. चेंडू पुन्हा बॅटची कडा धरून दमला बाबू. आता चेंडू पुन्हा निलेश टाकताना उत्कृष्ट असा पटकाने या ठिकाणी झेल सोडलाय. कोंबडी पकड झेल झाला होता. फटका मारलाय आणि या ठिकाणी उत्कृष्ट असा कैलास भाऊनी टायबो. उत्कृष्ट असा फटकाने या ठिकाणी झेल सोडला. पुन्हा गचाळ असं क्षेत्ररक्षण या ठिकाणी बघायला मिळतंय आपल्याला प्रतापगड संघाचं. गचाळ
बेकार अरररररररर. आता कशावर जर ढोललं तर म्हणजे सूर्यावर. हा म्हणा मग तो बोलू सर तुम्ही. तुमले बॉल पकडता येते चाललात म्हणे. आहा नाही. गोलंदाज पुन्हा षटक संपतं या ठिकाणी. किती षटकं संपली भाऊ? थांबा, थांबा. अजर भाऊ 4 षटकांच्या समाप्तीत 23 धावा धावफलकावर. प्रतापगड संघाचे 4 षटक संपलेले आहेत आणि ती कोणती? रायगड संघाचे 23 धावा. आणि या ठिकाणून खास करून आपण केनियावरून प्रेक्षक मागवलेले रतन बापू खत्री. मॅचचा आनंद घेण्यासाठी डायरेक्ट केनियाहून मागवले. मला बोलायचं त्याच्यात त्याला काय कळत केळ. संदीप देवरे आमचे बंधू आहेत. आमच्या बंधूला षटकारच मारला वाटतं फलंदाजाने नाव घेताच. अरा नाव गच्चाळाशी गोलंदाजी या ठिकाणी संदीप भाऊचा बॉल. उत्कृष्टचा चेंडू या ठिकाणी आणि 1 बाउन्सचा इशारा दिला आहे अंपायर. 1 बाउन्स सांगितलं ना. उत्कृष्ट चेंडू आणि या ठिकाणी किपरने सोडला पण स्लिपवाल्याने पकडला. कोणतेच धावा फलकावर लागले आतापर्यंत फक्त. उत्कृष्ट असा फटका या ठिकाणी. चेंडू सीमारेषेकडे जाताना आणि सीमारेषा पार केली चेंडूने 4 धावा त्याचबरोबर 33 धावा. अरे हा बॉल पडला तर डायरेक्ट माल पाटीलच पाठवलं इंदर. गोलंदाज आता पिंटू पवार. मागच्या मॅच मध्ये चांगलीच धुलाई केली होती हर्षल सावंत आणि सनी पवार यांनी. आता ह्या मॅच मध्ये आता फलंदाज काय करतो बघूया. पिंटू पवार साठी पहिला चेंडू उत्कृष्ट मारलाय. चेंडू कोंबडी पकड आउट. रनआउट. आता या ठिकाणी फलंदाज जाताना
पिंटू पवारची उत्कृष्ट अशी गोलंदाजी. बॉल पडला काशीला आणि मारला वाशीलाच येणे तर. पाच षटक 3 चेंडूनंतर संघाची धाव संख्या 41 धावा फलकावर लागले आहेत. 4 चेंडू सॉरी 3 झाले 3 म्हणे. चौथा बॉल पिंटू पवार घेऊन येतोय आपल्या संघासाठी. आणि खूप सुंदर असं क्षेत्ररक्षण. दुसऱ्या रनासाठी आणि दुसरा रन पूर्ण. प्रतापगडने पहिला सामना गमावल्यानंतर दुसऱ्या सामन्यामध्ये आत्मविश्वासाने खेळले आणि खूप सुंदर असं कमबॅक केलेला आहे. सूचना आलेली आहे मराठीला जेव्हापासून अभिजात भाषेचा दर्जा दिला गेला तेव्हापासून मराठीत बोलण्याची सूचना आलेली आहे मला. पिंटू पवार उत्कृष्ट अशी गोलंदाजी. शेवटचा बॉल. तब्येत साथ देत नसली तरीही प्रयत्न भरपूर. सुपला शॉट. 48 रन 49चं टार्गेट आणि खूप साधं असं टार्गेट. रायगड संघामध्ये सगळ्यात जास्त महाग विकला गेलेला खेळाडू 960 पॉइंटने साई निकम. त्याच्यावर खूप चढाओढीची बोली चालू होती पण फायनली शुभम निकम यांनी त्यांना त्यांच्या ताफ्यात सामील करून घेतलं आणि घेतल्यानंतर 960 पॉइंटचं त्यांनी उत्कृष्ट अशी कामगिरी केली. आम्ही काल विक्की भाऊ शुभम निकम यांचं बॅटिंगचं प्रदर्शन बघितलं होतं बेजला पण एकंदरीत बघता एक चांगल्या फटीतला खेळाडू आहे विक्की भाऊ. सर्वसाधारण पिचवर त्यांची बॅटिंग होत नसते. चांगलं पिच त्यांना लागतं तिथं ते चांगलं प्रदर्शन करू शकतात. हिरवळ लागते त्यांना ग्राउंडवर. वेळ वाया न घालवता पटकन करा मॅच सुरू. प्रतापगड बॅट्समन उतरवा. रायगड फिल्डिंग लावा. अजून भरपूर सामने करायचे आहेत आपल्याला. गोवा लावू ना रे.
ए कस काय कळी रे इथे काही नाही राहणार रे मॅच मध्ये मला प्लेअर असले मला हा लवकरात लवकर मॅच सुरू करा. लवकर सुरू करा. एक बॉल एक रन 49. श्रावण साई निकम सगळ्यात महागडा खेळाडू रायगड संघाचा आणि पहिली विकेट. खूप खराब असं प्रदर्शन. आणि प्रेक्षकांचा उत्तम असा प्रतिसाद. टीमचं सुंदर असं प्रदर्शन. उत्कृष्ट असा शॉट. चौकार. खूप सुंदर. अर्नाळा अकॅडमीचे उत्कृष्ट. हॅलो अर्नाळा अकॅडमीचे उत्कृष्ट गोलंदाज उत्कृष्ट फलंदाज. कोणी कौतुक केलं तर चेहऱ्यावर हसू आणायचं असतं पण खूप टेन्शन मध्ये साई निकम. ओ बढिया बॉल. खूप सुंदर. आबा देवरे बाहेरून मार्गदर्शन करताना.
70,000 रुपयात विकला गेलेला प्लेअर. बापूंच्या बंगल्याकडून मॅचचा आनंद लुटताना बाबूराव निकम. आला बाबूराव. अतिशय असे रागिष्ट पद्धतीने बघताना या ठिकाणी स्वतः संघ मालक उमर 55 की आणि दिल 55 का असे निंबोळेचे सरपंच प्रदीप निकम गोलंदाजीच्या मार्कवर. गोलंदाजी टाकताना विजूसाठी आणि उत्कृष्ट चेंडू. पहिला चेंडू निर्धाव टाकलेला प्रदीप निकमांनी. बघूया काय करता आपल्या संघासाठी. दुसरा चेंडू सुद्धा निर्धाव. या ठिकाणी विजयभाऊ यांच्याकडून पारितोषिक आले. जर हे षटक निर्धाव टाकलं प्रदीप निकमाने त्यांना 501 रुपयाचं पारितोषिक विजयभाऊने जाहीर केले. 3 चेंडू 3 निर्धाव. चौथा चेंडू निर्धाव. पुन्हा एकदा उत्कृष्टाची गोलंदाजी या ठिकाणी.
झेल सोडला या ठिकाणी. किती ओव्हर किती चेंडू झाले भाऊ? 2 ओव्हर. तिसऱ्या षटकाचा शेवटचा चेंडू या ठिकाणी फटका उत्कृष्ट मारला. एकच धाव. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धाव संख्या 17 धावा. पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी मार्कवर येताना प्रदीप निकम. मागच्या षटकात अतिशय उत्कृष्ट पद्धतीने टाकलं होतं. केवळ 2 धावा दिल्या त्या मागच्या षटकात. पुन्हा एकदा उत्कृष्ट असं चेंडू. अतिशय अशी सुंदर कॅच. मुन्नादांच्या बॉलिंगला 40 नंतर सुद्धा खूप चांगली बॉलिंग पडते. मुन्ना दादा, उमर 55 की खेल बचपन का, आज भी जिंदा है शेर. डायरेक्ट सीट केलेला आहे. फलंदाजासाठी ते बक्षीस आलेलं आहे 51 रुपये. फुलटण कडून 51 रुपये बक्षीस. आणि जेव्हा मागला राहील तिथे मिठाई घ्या. या ठिकाणी मालपाटण्याहून श्याम ठाकरे यांचं आगमन या ठिकाणी झालंय. त्यांच्याकडून बी काही पारितोषिक मिळावं असं इथल्या बसलेल्या खेळाडूंचं म्हणणं आहे. आणि वाईटच्या स्वरूपात चेंडू. आतापर्यंत उत्कृष्ट अशी गोलंदाजी होताना चोवीस धावा 10 फलकावर. पुन्हा एकदा वाईड चेंडू. आतापर्यंत अशी उत्कृष्ट अशी गोलंदाजी होताना पण एक षटकार बसला आणि गोलंदाज स्वतः घायाळ करून घेताना या ठिकाणी पुन्हा एकदा चेंडू कशा स्वरूपात टाकतो गोलंदाज. उत्कृष्ट चेंडू, उत्कृष्ट फटका या ठिकाणी. आणि या ठिकाणी पुन्हा झेलबाद. या कॅचसाठी श्याम ठाकरे यांच्याकडून पारितोषिक आले 51 रुपयाचं पारितोषिक या कॅचसाठी आले. आणि जर रायगड हा संघ जिंकला त्यासाठी 501 रुपये येणार आहेत. 501 ना. मॅच जिंकल्यानंतर हा संघ जिंकला तर रायगड संघ जर ही मॅच जिंकला तर 501 रुपये श्याम ठाकरे यांच्याकडनं
श्यामभाऊने कॉमेंटरी बॉक्स जवळ येणे आणि 500 रुपयेच जमा करून देणे. उठून जर पळून गेलो तर कुठं त्यांच्या गाडीची वाट पाळायचं आपण. इकडे या. आणि राकेश पोल्ट्रीवाले यांनी सुद्धा पारितोषिक देण्यासाठी पुढे येणे. साई मेन्स पार्लर निंबोळा प्रोप्रायटर अण्णा आयरे यांच्याकडून पारितोषिक बी जाहीर झाले आता या ठिकाणी. 101 रुपये रायगड संघासाठी. रायगड संघासाठी 101 रुपये. रायगड संघ जिंकला तर 600 रुपयाचं पारितोषिक जाहीर झालं या ठिकाणी. या ठिकाणी चार षटकांच्या समाप्तीनंतर 26 धावा. धावपट्टीवर पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी त्यांना साहिल निकम. 12 चेंडू 23 धावांची गरज. 12 चेंडू आणि 23 धावा. आणि या ठिकाणी जर प्रतापगड संघ हरला तर घरचा रस्ता धरावा लागेल. हारले तर घर. जिवंत राहण्यासाठी त्यांना विजय सक्त गरजेचा आहे. 23 धावांची गरज. सामना लवकर सुरू करा. पंच यांना हॅलो यांना 5 धावांची पेनल्टी देण्यात येईल. क्षेत्ररक्षकाने लवकर क्षेत्ररक्षण लावा पटकन. 5 धावांची पेनल्टी बसेल. लावूये इथं लावूये. ड्रिंक ब्रेक्स नाही आपल्याकडे. धावांची पेनल्टी देण्यात येईल या ठिकाणी. सागर आहेर यांच्याकडून पुन्हा रायगड संघासाठी पारितोषिक आलेलं आहे. जर सामना जिंकला तर 1100 रुपये असे 1700 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी आलेलं आहे रायगड संघासाठी. सगळ्यांनी टाळ्या वाजवा. 1700 रुपयाचं पारितोषिक आलेलं या ठिकाणी. सागर आयरे यांच्याकडून 1100 रुपये. अण्णा आयरे साई मेन्स पार्लरचे प्रोप्रायटर यांच्याकडून 101 रुपये आणि श्याम ठाकरे यांच्याकडून 501 रुपये. काय करतो कोणता संघ जिंकतो. रायगड संघ जिंकला तर 1100 रुपयाचं पारितोषिक सागर आयरे महालपाटे सॉरी रणदेव पाडे. उत्कृष्ट असं या ठिकाणी क्षेत्ररक्षण या ठिकाणी धावबाद. हारले तर घरी. न्याय सामन्यामध्ये जिवंत राहण्यासाठी त्यांना हा सामना जिंकणं जरुरी आहे. उत्कृष्ट असे फटक्यांची जरूरत प्रतापगड संघासाठी. पिंटू पवार फलंदाजीसाठी येताना व्यायामाची गरज. पळता येत नाही अजून जोरात. पिंटू पवार उत्कृष्ट चेंडू पुन्हा एकदा. पाहतो वाशीला बॉल मारतो काशीला. अरे बॉलर बॉल बॅटवर बॉल घे भाऊ. मॅच जिंकायची आपल्याला. तर आपल्याला घरी जायचंय. असा फटका बसला पाहिजे का डायरेक्ट शेडवरच बॉल.
सारा रे रे एकदम उत्कृष्टाचा चेंडू मारला या ठिकाणी झेल सुटलाय आणि चेंडू सीमा रेषेकडे जाताना पण उत्कृष्टाचं फल त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण गेले 2 धावा 9 चेंडूत 20 धावांची गरज 20 बॉल टू रन 1 बॉलात 2 रन आणि विकेट मिळाले ते 101 रुपया सागर आयरे यांच्याकडून विकेट मिळाले ते 101 रुपये 101 रुपये पारितोषिक सागर आयरे यांच्याकडून जमा झाले साहिल घेऊन ये बघ दाखवा लगेच दाखवा 101 रुपये पारितोषिक आले माझ्याकडे जमा आहे साई ओके 51 तिकडे अजून येईल ना आपल्याकडे हे बा दाखव इकडे साई 101 रुपये पारितोषिक स्वीकार सागर आयरे यांच्याकडून 101 रुपये आणि सामना जिंकला तर 1100 रुपये पुन्हा सागर आयरे यांच्याकडून गुरव साहेब खिशात नाही घालायची इकडे जमा करायची अरे अजून येते थांबला अजून आपल्याकडे या ठिकाणी साई निकम उत्कृष्ट अशी गोलंदाजी करताना अर्नाळा अकॅडमीचे उत्कृष्ट असे गोलंदाज निंबोळ्यामध्ये त्यांचं आगमन उत्कृष्ट असा वाईटच्या स्वरूपात असा चेंडू दिला डायरेक्ट वाईट दिला आहे या ठिकाणी फटका मारलाय पण अशा फटक्यांची जरूरत नाही प्रतापगड संघाला अरे कॅच सोड पुन्हा एकदम 2 धावा सात चेंडू 17 धावांची आवश्यकता प्रतापगड संघाला या ठिकाणी एकच धाव 6 चेंडू 16 धावा षटक संपतय 5 षटकांच्या समाप्तीनंतर प्रतापगड संघाची धावसंख्या 5 षटकांच्या समाप्तीनंतर 33 धावा आणि 6 चेंडूत 16 धावांची आवश्यकता प्रतापगड संघासाठी चेंडू असे 3 चेंडू सीमारेषेच्या बाहेर फेकले तरच मॅच जिंकतील आणि या ठिकाणी गोलंदाजीसाठी कोण येतंय पटकन पेनल्टी लागू शकते नाही ते नाही चालू शकत पटापट सामना सुरू करावा पहिले चेक करून घ्यायचे आपल्याकडे गोलंदाज कोण आहेत कोण नाहीत सामन्याला विलंब करू नये 6 चेंडू 16 धावांची गरज आहे आपल्याला गोलंदाज नवीन गोलंदाज नाव काय ओम
उत्कृष्ट असा चेंडू वाईड वाईड 6 चेंडू 15 धावा. प्रतापगड संघ उत्कृष्ट असा चेंडू या ठिकाणी एक धाव घेतली. एकच धाव मिळणार. 5 चेंडू 14 धावांची गरज. पिंटू पवार फलंदाजीसाठी. पिंटू पवार जर 6 मारला याच्यासाठी सागर आयरे देवपूर पाडे यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक आलं जर 6 मारला तर. या ठिकाणी कॅश आउट. 1000चं पारितोषिक हुकलं आणि विकेट मिळाली गोलंदाजाला. 4 चेंडू 14 धावांची गरज राहिलेली आहे. पिंटू पवार तुम्हाला वासूलच्या फाट्यावर बोलवलेलं आहे. मालपाटणे वासूल रस्त्याच्या फाट्यावर. नवीन फलंदाज काय करतो बघा आपल्या संघासाठी. 4 चेंडू 14 धावांची गरज आहे. उत्कृष्ट असा चेंडू. 3 चेंडू 14 धावा. या ठिकाणी रायगड संघाचा विजय निश्चितीकडे जाताना अशा पद्धतीने फलंदाजी होत राहिली तर या चेंडूवर षटकार येणं गरजेचं पण नाही. सामना टाय होण्यासाठी 2 चेंडूत 2 षटकार आले तर सामना टाय होईल. सामना टाय झाला तर आणि पुढचे दोन्ही संघ या ठिकाणी उंच गेलेला चेंडू आणि झेल नाही होऊ शकला. 2 धावा. आणि या ठिकाणी प्रतापगड संघाचा हार होताना प्रतापगड संघाचे हार होताना या ठिकाणी 1 चेंडू आणि 13 धावा. आणि 11 असतील. या ठिकाणी तोरणागड संघ हारकडे जाताना शेवटचा चेंडू 1 चेंडू 13 धावा. या ठिकाणी नो बॉल पडला षटकार मारला तर सामन्यात काहीतरी होऊ शकतं. नो बॉल पडला षटकार मारला तर काहीतरी होऊ शकतं. नाही याचबरोबर रायगड संघाचा विजय झालेला आहे. रायगड संघ विजयी भव विजयी भव विजयी भव. हजर बॉल घेऊन हजर हो. रायगड संघाचे संघ मालक प्रदीप निकम यांनी 1100 रुपये घेण्यासाठी इकडे यावं. रायगड संघाचे संघ मालक आपलं बक्षीस घेऊन जावे. बक्षीस घेऊन जा. ओ साई निकम रायगड संघाचे संघ मालक बक्षीस घेऊन जा इकडे. 1100 रुपये 1100 रुपयाचं बक्षीस घेऊन जा. अहो इकडे या संघ या पूर्ण बक्षीस घ्यायला. हो संघ बक्षीस घ्यायला या. बक्षीस घेऊन जा. श्याम ठाकरे 501 रुपये आला तुमची बी. श्याम ठाकरे 500 करा. या इकडे या. उठा इकडे बक्षीस द्यायला या इकडे.